आहे ते असं हिंद केसरी नाही. असं कोण म्हणत पण नव्हतं माझा हिंद केसरी आहे माझा महाराष्ट्र केसरी आहे. त्या काळात कोणच नव्हतं. तो बैल रसवाल्याचा असा पळायचा, त्या बाजून टाकलं तर 1 नंबर, ह्या बाजून 1 नंबर. शुगर आलाय म्हणजे आपल्याला नंबर नाही. म्हणजे शुगर नाव होतं त्या बैलाला? शुगर नाव बैलाचं. आपला बाकासूर जातीचं बैलच नाही. दुगलमध्ये आहे तर तो आता टॉप मध्ये पळतोय वाल्यांचे असतील. इंजान म्हणून जातीचा बैल कसला दांडका बैल होता. इंजान असेल त्यांचा, बाजे असेल, असे किती नामं की लय वेळा ऐकलंय तुमच्या बघण्यातून की मांगडे त्यांचा सुंदर तुम्हाला एक लय आवडतो. आणि सुंदर एक जबरदस्त पहिलं पळतो त्यानं 10 वर्ष. त्यातला तो बैल आहे सुंदर. जुन्या काळीला आहे तो बलमा. हरनागत म्हणताय तुम्ही, चपळच आहे ना. राजा मुंबईवाल्यांचं होतं शेट आपले आहे ते वाटेगावात सांभाळायला दादांच्याकडे असायचं. न्हावीचा वजीर वाटेगाववाल्यांचा उत्तम भावांचा मोठा लक्ष. बर. ही गाडी म्हणजे त्याला गिअरच होतं का नाही कोणाला. बर बर बर. सुसाट पळायची. 1000 फुटात 500 फुटात गाड्या मागून ही 500 फुटात लागायची. बर. त्या गाडीला पण माझ्या डोळ्यात देखची ती गाडी टॉपची म्हणायची, चांगली. मित्रांनो, आपण जी तालीम बघतोय ते धनाजी तात्या शिंदे यांच्या वडिलांच्या नावाने असणारी ही तालीम अनेक प्रकारचे मल्ल घडवण्याचं या ठिकाणी काम हिंद केसरी संतोष आबा वेताळ करतायत. तर तुम्ही बघू शकता सुशिक्षित असणार ही तालीम आहे. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय सैदापूर या गावात आणि ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे, अखिल भारतीय बैलगाडा सातारा जिल्हा संघटनेचे प्रमुख धनाजी तात्या असतील, त्यांची आपण आज मुलाखत घ्यायला आलो. आपण या ठिकाणी आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शावळे असतील, मदन आप्पा असतील, आनंद आप्पा असतील, धनाजी तात्या असतील, यांनी आज अतोनात प्रयत्न केला आणि बैलगाडी संघटना एवढी मोठी उभा केली. आणि बैलगाडी संघटनेसाठी असतील, बैलगाडी क्षेत्रासाठी असेल किंवा ज्यांच्यावरती अन्याय होते त्यांच्यावरती खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे जर कोणी मंडळी असतील तर हे मंडळी, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की पुढचा जो काही काळ असेल आणि पाठीमागचा जो काही काळ गाजवून गेलेली बैल असतील किंवा महाराष्ट्रात जे इतरत्र जे बैल झालेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. चला तर या मग. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की महाराष्ट्रात एवढं कुठल्याच बैलाच्या ढाली वगैरे तुम्ही बघितले नसतील आणि एवढी कोणत्या प्रकारे बक्षीस वगैरे जे कमवलेले आहेत, बक्षीस वगैरे आपण जे बघतोय ते धनाजी तात्या शिंदे सैदापूरकर यांच्या बैलांची बक्षीस आहेत. म्हणजे ढालीचं प्रमाण एवढं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात वशाची सर्जाची जोडी एवढी जबरदस्त पळत होती की आजपर्यंत त्यांनी कारकिर्दीत जेवढ्या पण ढाली कमवलेल्या होत्या, जेवढी पण बक्षीस कमवलेली होती ती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. कित्येक प्रकारच्या गदा असतील, अनेक सौजन्य नामांकित जी मैदान असतील त्या मैदानातील बक्षीस असतील ती तुम्ही बक्षीस बघू शकताय. म्हणजे कित्येक बक्षीस आहे ती ज्यातले निम्म्यार्ध बक्षीस आहे ही बाहेरच्या ठिकाणी किंवा भरपूर लोकांना पण त्यांनी धनाजी तात्यांना एक भेट म्हणून दिलेलं आहे. गदांचं प्रमाण हे तर अतिशय उच्च अंक एकदम. संपूर्ण बक्षीस आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रात एवढ्या प्रकारची बघितली नसतील, तेवढ्या प्रकारची बक्षीस आज वशानं आणि सर्जानं धनाजी तात्याने मिळवून दिलेली, जी संपूर्ण महाराष्ट्रात नाव करत होते त्यांचे संपूर्ण बक्षीस. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय जे सैदापूरचे धनाजी तात्या असतील, ज्यांनी संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं जबरदस्त नाव केलं. एक कालांतरानं मागल्या थोड्या दिवसात काही एक दुःखद घटना घडली की त्यांच्या आईचं निधन झालं. त्याच्यासाठी आपण तात्यांना भेट घेण्यासाठी आलो होतो की एक दुःखद घटना घडली, वाईट वाटलं. तात्यांनी एवढे वर्ष बैलगाडी क्षेत्रासाठी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी असेल त्यांनी संपूर्ण पदार्पण केलं, संपूर्ण त्याच्यात आयुष्य त्यांनी पूर्ण त्याच्यात दिलं आणि त्या गोष्टीमुळे सगळं त्यांचं एक थोडाफार प्रत्येकाच्यात वेळ असते, त्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासाठी आपण तात्यांच्याकडे आलो. तात्या नमस्कार. नमस्ते पाटील साहेब. तात्या, म्हणजे काही दिवसापूर्वीच मला ऐकायला भेटलं की मम्मीची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे हे झालं. कशामुळे, काय आजारी वगैरे काय? आईचं आता वय 88 वय झालेलं. बरं बरं. आई वडिलांनी भरपूर कष्ट केलेलं. बर. त्या कष्टातनं आम्हाला त्यांनी घडवलं. बर. आई म्हणजे आईच असते, वडील म्हणजे वडील असते ते. बरोबर. आणि आई वडिलांचं जाणं ही सगळ्यात मुलाला धोक्याचं असते. बरोबर. एक आधार म्हणतो ना आपण, एक छप्पर. त्या आई वडील गेल्यानंतरच कळत. बरोबर. आपण मस्त म्हणतो की वयस्कर झाले, बरं झाले, वारले ते आपण म्हणतो, पण जे आई वारले आहेत, ज्याचे वडील वारले आहेत त्यांनाच ते कळतं की आई वडिलांची वारल्यानंतर किंमत.
किंमत काय पण आई वडील आहेत तर आनंदाचे दिवस, आनंदाचे. आणि आई वडील वारल्यानंतर दुःखाचे दिवस. त्यामुळं आपल्याला सगळं काय करायचं असतं, आता एक आधार तुटलेला असतो. बरोबर. त्यामुळं इथनं पुढे आपण पण प्रत्येक गोष्टी जपून थोडक्यात केल्या पाहिजे. जबाबदारी इथून पुढची वाढली, जास्त वाढली. जास्त वाढली. म्हणजे कसं असतं की वडील आहे तोपर्यंत आपल्याला एक थोडक्यात आधार असतोय कोणता तरी, हो. भले जागा जरी बसून असले तरी आधार आधार असतो, आई वडिलांचा आधार असतो. बरोबर. तात्या, मला एक विचारायचं होतं की म्हणजे आता मला वाटतं ही तुमची तिसरी ते चौथी पिढी आहे हो ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी असतील. हो. वडिलांचं एक तुमचं जबरदस्त नाव होतं, नाव. वडील स्वतः कॅप्टन होते, हो त्याच्यामुळं इंडियन आर्मीत त्यांनी सर्व्हिस केली. हो. देशासाठी पण त्यांनी स्वातंत्र्य सैनिक झाले. देशासाठी पण जेवढं त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले तेवढं सगळ्या गोष्टीसाठी पण केलं, गावाच्या कल्याणासाठी पण गोष्टी केल्या. काय सांगशील तुम्ही, म्हणजे एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, 4 पिढ्या ह्याच्यात गेल्या. हो. आमचे वडील आजोबा होते ना, की त्या काळात म्हणजे खड्या शर्ती पळवायच्या. असं 3 फेऱ्याचं काय 100-70 वर्षापूर्वी नव्हतं, 100 वर्षापूर्वी नव्हतं. बरोबर. खड्या शर्ती असायच्या. त्या खड्या शर्तीत आजोबा पळवत होती गाडी, 2च गाड्या कण्याला कणा लावून. मग आपण ती बिनजोड म्हणतो ना, तो खरा पहिला नाद आपला होता, बिनजोड ह्याचा, खड्या शर्तीचा. यात्रा बक्षीस देत होती त्या 100-200 असं. कुणाला लागली, कुणाला लावायला लागत नव्हती. तरी साधारण कधीची गोष्ट आहे वगैरे काय? ती जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीची आहे. ती आजोबा करत होती. नंतर वडील ज्यावेळी 1 वर्षाचं आपण पाळण्यात नाव ठेवतो ना, कशाबा म्हणून वडिलांचं नाव ठेवलेलं, मग ती आजोबानी नाव तसंच ठेवलं. बैल शर्यतीला पळवताना कशाबा शिंदे, कराड, असं सैदापूर. मग ती वडिलांनी पण बैल पळवली तर त्यांच्यात नाव. आता आम्ही पळवली 4 भाऊ, तरी वडिलांचं नाव आहे. जरी वारले, आता 7 वर्ष झाली वारली ती, तरी पण वडिलांचं नाव बैलगाडी शर्यतीला. धना शिंदेची म्हणून बैल कोणच म्हणत नाही. कशाबा शिंदे, सैदापूर, कराड यांचीच गाडी आली अशी म्हणते ती. आम्ही आपल्या आई वडिलाचा अभिमान पाहिजे. बरोबर. तर आई वडीलच जर जन्म दिला नसता तर आपण ही भोगता आलं नसतं. आपल्याला जे काय करायचं, आई वडील सगळ्यात देवच. बरोबर. आता काय सांगतील, म्हणजे त्यावेळेचं क्षेत्र असेल, आताचं क्षेत्र असेल, तुम्ही आता अनुभवताय, तुम्ही कित्येक आंदोलन पण केले की जी बैलगाडी शर्यती बंद होत्या त्याच्यासाठी तुम्ही आठवण्यात प्रयत्न केलं. शेवळ्याबा असतील, मदनापा असतील, अंधापा असतील, तुम्ही असेल, चांगल्या प्रयत्नातून तुम्ही एक क्षेत्र एवढं मोठं उभा केलं. आणि ज्या क्षेत्राची आता संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणता येणार नाही तर जगभर ख्याती पसरली संपूर्ण. म्हणजे आज जर आपण बघितलं तर लाईव्हच्या माध्यमातून 17 देशात खेळ बघितला जातो. बरोबर. जी सुरुवात तुम्ही खरी केली त्याच्यात, काय सांगशील तुम्ही त्याच्याबद्दल, काय मेहनत घेतली तुम्ही? काय होतं, आपली जी जुनी परंपरा आहे बैलगाडी शर्यतीची, मग वडिलांनी आजोबाने केले ते आपण टिकावे म्हणून आपण पण बैल पळवली, सगळं माध्यमातून पळवली. अचानक 2014ला त्यावेळी वाईट दिवस होता आपला. अगदी बरोबर. 2014ला 7 मेला 7/5/2014 आपल्याला खराब बोलायचं नाही त्यात. त्यावेळी ते आपल्यावर एक धक्का देणारी गोष्ट आलेली, आणि ती 14 पासून संघर्ष आम्ही 21च्या एंडिंग पर्यंत केला. तो संघर्ष वाईट होता. म्हणजे आपल्या म्हणजे आमचे बोदगे साहेब असतील, रामभाऊ असेल, आबा आहेत, सगळीच आमचे अंधापा असतील, शेवळे आबा आहेत, किंवा नंतर महेश दादा असतील, नरेंद्र पाटील, म्हणजे आपल्या सगळ्या सातारा जिल्ह्यातनं किंवा सांगेल पुण्यातनं सगळ्या लोकांनी प्रयत्न केल्यामुळे शर्यती चालू झाल्या. पण अशी परिस्थिती होती की दिल्लीला आम्ही जायचं ना, सगळी 3-3 दिवस जेवणच मिळत नव्हतं आम्हाला. मग आम्ही ती इथनं आम्ही चितळ्यांची भाकरवडी आहे की नाही, ती घेऊन जायचं. जेवण नाही मिळालं तर आपलं कुठेतरी जरा वेळ मिळाला अर्धा तास, मग ते आमची रामभाऊ आहे ती पुण्याची, ती भाकरवडी घेऊन येणार. संध्याकाळी थोडं दुपारचं असं द्यायचं. कारण काय, कुठल्या मंत्र्याला भेटायचं त्याच्या वेळेनुसार गेलं पाहिजे. कुठल्या पर्यावरणामध्ये अधिकारी असतात त्यांना भेटायच्या वेळेत गेलं पाहिजे. त्यामुळे ती जेवणाचा विषयच येत नव्हता. दिवसभर 3-4 दिवस कंटिन्युअस आम्ही राहत होतो. असं 2014 पासून 21 पर्यंत संघर्ष होता. बरोबर. सगळ्यांनी असा प्रयत्न केला की जेवण खायचं नाही, काय वेळ येईल ते करायचं, पण तो माणूस आपल्या उपयोगाचा त्याच्यापेक्षा जायचं. कशा शर्यती चालू होते. अगदी बरोबर. ही अशी सगळ्या जणांनी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं ही प्रयत्न केल्या, त्याला यश मिळालं. आणि या भाजप सरकारनं पण आपल्याला मदत केली, चांगली मदत केली. म्हणजे प्रकाश जावडेकर असतील, आपले देवेंद्र फडणवीस भाऊ असतील, त्यांनी कायदा केला ना. तर कायदाच केला नसता तर शर्यती कशा चालू झाल्या.
आणि पर्यावरणमध्ये ज्या माणसानं कोणच करणार नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की एकदा दिल्यानंतर त्याचा फेरविचार होत नाही. 100% बरोबर आहे. मग ती केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं, भाजप सरकारनं ती केल्यामुळं या शर्यती आज चालू झाल्या. नाहीतर ही बैल गाय आहे का नाही, फोटोतच बघायला मिळाले असते आपल्याला. 100%. मित्रांनो, ज्याप्रमाणे तात्या म्हणतात त्याप्रमाणे ह्या गोष्टी एवढ्या जबरदस्त आहेत की आज इतिहासात जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र चालू आहे तोपर्यंत तात्यांचा असेल किंवा इतर जी मंडळी असेल त्यांचं नाव तर 100% राहणारच आहे. त्यांनी त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. त्यांनी 7 ते 8 वर्ष संघर्ष केलाय कालांतरानं चांगला. आता तुमच्याकडे बैल पण अशा पद्धतीची होऊन गेली की ज्या पद्धतीतून मित्रांनो आपण या ढाली दाखवल्या, म्हणजे आजपर्यंत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात ज्या ढाली नसतील अशा प्रकारे तुमच्या घरात जवळजवळ 300-350 ढाली आहेत फक्त, आणि कित्येक प्रकारचे किताब आहेत, कित्येक प्रकारचे पुरस्कार मिळाले. काय सांगशील बैलांच्या बद्दल? आजपर्यंत कोणती कोणती बैल घडलीत आपल्याकडे? आपल्याकडं माझ्या काळात 95-96 माझा एक कारकून छब्याची गाडी पळत होती. बर. छब्यानं हे कारकून आणि राजा आपण शापुरातनं घेतलेलं आहे बाळासाहेब, शापुरातनं घेतलेलं. मग ती घरची गाडी माझी पळत होती त्यावेळी. आता ती ड्रायव्हर आहेत का नाही, मी 51 वर्षाचा आहे. माझा त्या काळचे ड्रायव्हर कादर पठाण आता 82 वर्षाची आहेत. और बापरे. आणि ती कादर भाई आमचे कराडचे ड्रायव्हर बसतात, ती गाडी पळवत होती कारकूनची घरची गाडी. नंतर हिऱ्या म्हणून एक बैल झाला, सोमा म्हणून झाला, मोठ्या शंकरनं तर लय मोठं नाव केलं. अशी जवळजवळ लासा असेल, सर्जा असेल, संभा असेल, दुसरा सर्जा असेल, अशी 5-50 बैल एक नंबरची होऊन गेली आपल्या ह्याच्यात. बर. तुमच्याकडे अशी एक बैल जुडी होऊन गेलेली की मी नाव ऐकल्याप्रमाणे कालांतराने तुम्ही भरपूर अशा फायनल घेतलेल्या. अशी कोणती जोडी होती आपल्याकडे की त्या वर्षात फायनल, या उच्चांक फायनल म्हणतो आपण, त्या पद्धतीच्या फायनल किती घेतलेल्या? काय आता काय झाले कारकूनच्या टायमाला नाही, जुने 31-35 वर्षापूर्वी एक नाही, एक 15-20 दिवसांनी मैदान असायचं. अगदी बरोबर. आणि यात्रेच असायचं तेवढंच. त्यामुळं त्याचे एक 60-70 फायनल झालेले त्या काळात. बर. आणि नंतरच्या काळात 2010 बसणं 8-9 बसणं माझा शंकर वजीरची गाडी जवळजवळ 70-80 फायनल लागोपाठ एक नंबर केले त्यानं. 70-80 फायनल फायनल हो केले. अरे बर. हो, एक नंबर घरच्या गाडीनंच. ती बैल मुंबईलाच होता, आपण खरेदी केलेला नंतर त्याला वजीर म्हणून बैल आहे. नाही पण आजपर्यंत तुमच्याकडे बैल पण एक जबरदस्त होऊन गेली, ती तुमचं नाव पण एक जबरदस्त चांगलं. आता वशेची असेल आणि सर्जेची गाडी असेल, ही संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी गाडी होती. हो. ती काय झालं त्यांचं बंदित दिवस गेले 15-16 असं ही बंदित दिवस गेले आणि 22ला एक वर्ष गावलं. बर. वर्षात त्यांनी सलग 51-52 फायनल आणले सलगच. रोज एक नंबर, दररोज एक नंबर. म्हणजे शंकरच्या काळात असं होतं, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे गाडी नाव पुकारलं ना खशाबदाई शिंदे असं, तर ती गाडी पळाल्यानंतर बाकीच्या पळायची. अरे बापरे. म्हणजे थोडक्यात जर तात्या सांगायचं झालं तर सुरुवात खरी त्यावेळीपासून झाली आहे. म्हणून आता लोक ते क्षेत्रात त्याचा वापर करते ती. आणि ती गाडी पळत असताना आपली गाडी पळाल्यानंतर गट पडायचं, ती एकटीच गाडी शंकरची पळायची. बर. आणि वशा सर्जाचं पण तसंच झालं. आम्ही त्या सातारा रोडच्या त्या साईडला मी स्वतः 10 गाड्या नोंदवलेल्या. बर. कोण झोपतच नव्हतं. बर. ते कडन यायची, ते लाशा जरा बाहेर वाटायचं, बाहेर जाईल का काय म्हणून कोण झोपायचंच नाही. बर. तेवढी यात्रा कमिटीने मला बोलवलं, तर तुमच्या हाताने चिठ्ठी काढ, तरी पण कडनच आली चिठ्ठी. बर. आणि नंतर मग एक गाडी म्हटली आम्ही तुमच्या बरोबर घेतो, म्हणजे लाशाला तुमच्या शेजारी लावतो. 2 गाड्या सोडल्या, तेव्हा गट पास करून आम्ही एक नंबर केला. बर. सीमेला मग गाड्या झुपल्या नव्हत्या त्या मैदानात, 1-2 एका लाशाकडनं बाहेर जातो म्हणून इकडून झुपल्या नव्हत्या. बर बर बर. तर ते एवढ्या वर्षाचा तुमचा परिश्रम आहे, तुम्ही वेळ घालवलाय. काय सांगशील पहिलं बैलगाडी क्षेत्र ना आताचं बैलगाडी क्षेत्र सांगायचं झालं तर काय सांगशील तुम्ही बैलगाडी क्षेत्राबद्दल? पहिलं म्हणजे मैदानात जायला हौस वाटायची, म्हणजे 10-15-20 गट जास्तीत जास्त असायचे. आणि पहिल्या काळात कसं आम्ही इथनं जाताना सगळा उद्योग करून जायचं ना, घरची कामं करून 11 वाजता निघालं तर चालायचं. मैदानात 2 वाजता चालू यायचं. एक गट खाली जाणार, तो पळून आले दुसरा गट जाणार. तर सीमेला पण तसंच, ती मजा यायची. आणि लोक म्हणजे आपली जी बैलगाडी मालक आहे, शेतकरी आहे, ती एका जागी असं बसायची. तर इथं तोंडावर गोड बोलणार त्या पिताना, पण ज्याची 1 नंबरची गाडी आहे, ज्याची 2 नंबरची आहे, दुसऱ्याची 1 नंबरची गाडी आहे,
पण मनातल्या मनात चहा पितोय आता आपण एका जागी एका सीमित आल्याने दाखवतोच असं म्हणायचं. बर बर बर. मग त्यावेळी ज्यांना खरोखर कुणाची गाडी मारायची आहे तर त्या काळात गट चिठ्ठ्यावर असायचे. बर. म्हणजे बाबा गट चिठ्ठ्यावर पळणार सिमी सिरियलनं पळणार. बर बर. म्हणजे बाबा सर्वसाधारण बक्षीस किती आहे ते आपले की 5 बक्षीस आहेत. बर. 5 बक्षिसातलं आता एक ते गट 20 गट झाले. मग 5 बक्षीस 4 पंचे 20 अशी सिमी होणार. मग पहिला गट कसा राहणार 1 2 3 4. मग दुसऱ्या गटात गाडी पळणार ती 2 नंबर. पहिल्या गटात पळाली गाडी ती 1 नंबर 3 नंबर 4 नंबर असा त्याचा गट होणार सिमीचा. त्यामुळे आपण कुणाची गाडी 6व्यात पळाल्या आपण 7व्यात पळायला जाता त्याची मदनी त्या आपली मदनी येते आणि ती गाडी टॉपची आहे माझी टॉपची आहे पण मला ह्याला मारायचं आहे मग तो दुसऱ्या सीमीत हाणणार. बर. मग 4ला सीमी होणार आहेत ना ती 6व्यात पळायला ना काय पण करून पण 7व्यात गाडी हाणायचीच आपण. मग तिची गाडी सीमीला त्याच्यात येणार त्याला कोण जे 1 नंबर आहे तो मारून फायनलला जाणार. नंतर फायनल पण सिरियलनं होणार. मग सीमी जसं सिरियलनं झालं फायनलला पहिल्या सीमीत पळाल ती 1 नंबर तास दुसऱ्या सीमीत पळाल त्याला 2 नंबर तास तिसऱ्या सीमीत पळाल 3 नंबर तास 5 सीमी व्हायचं. बर बर. हा. आणि म्हणजे त्यावेळी चिठ्ठ्या काढणी असली चिठ्ठ्या फक्त गटाच्या चिठ्ठ्या असायच्या सिमी फायनलच्या नाही. सिमी सिरियलनं गट चिठ्ठ्यावर गट चिठ्ठ्यावर फक्त. हा. पण त्याच्यामुळं ज्याला आपली गाडी बाबा आपल्याला गुलाल राहायचं आहे तो पहिल्या सीमीत पळतो ते कारण त्या हलत्या गाड्या असते त्या कारण ती फायनलला गाडी 1 नंबर तासावी ती त्यामुळं जी चांगली पळणारी गाडी आहे तो आत चांगल्याच गाड्यात पळवतो 2ऱ्या 3ऱ्या सीमीत. आणि ज्याला गुलालात राहायचं आहे तो पहिल्या सीमीत पळतो ज्याला गुलालात राहायचं आहे तो 5व्या सीमीत पळवतो म्हणजे शेवटला. म्हणजे ह्या चांगल्या गाड्या आहेत 2 3 4 नंबरच्या 2 3 4 ह्या सीमीत त्या चांगल्या गाड्या पळते. ज्याला खरंच गुलाल घ्यायचा आहे तो पहिल्या आणि 5व्या सीमीत पळतो. मला एक आता विचारायचं होतं म्हणजे आता तुम्ही सांगितलं बरं झालं की मित्रांनो ही सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या की म्हणजे त्यावेळीचा काळ त्यावेळीच्या काळात लाईव्ह नसून पण भांडण तंटा वगैरे ह्या गोष्टी होत होत्या का? नाही. ज्यावेळी काय असते आता पुकारणारा आपले ह्या 15 वर्षात झालेले आहेत पण पुकारणारा गावचाच झेंडा पंच गावचाच निकाल पंच गावचेच आणि जी यात्रा कमिटीची असायची ना ती सगळं गाव असायचं यात्रा कमिटीला. अगदी बरोबर. मग ती प्रत्येक फाटीवर एक पंच उभा राहिला असतो ती कुणावर अन्याय करत नव्हती ती जी लागल्या ना तीच गाडी त्याला निकालन जी लागल्या ना तीच गाडी वळवून यायची नंबर टाकायला. पंचांचा निकाल अंतिम निकाल होता. अंतिम पंचाने एकदा दिला ना तर बैलगाडी मालक त्या काळात भांडायला जात नव्हते. अरे. मग त्याला त्यावेळी व्हिडिओ नव्हते आपले मोबाईल नव्हते आता जे लाईव्ह आहे तसं नव्हतं पण रास्त असायचं रास्त सगळ्या गोष्टी रास्त. म्हणजे मित्रांनो आपण जर बघायला गेलो की म्हणजे लाईव्ह नसून पण त्या काळात एवढ्या चांगल्या प्रकारचे पहिलं घडत होती चांगल्या गोष्टी होत होत्या आणि तरी साधारण आता ते काय झाले की दररोज डेली मैदान व्हायला लागले ते. त्यावेळी साधारण जसं तुम्ही म्हणाला तसं 15 दिवसानं महिन्यातून एक मैदान असायचं पण त्या मैदानात खेळायची एक मजा वेगळी होती. ती यात्रेची मैदान असते तुम्ही आता जी मैदान आता भरवतात त्यांना काय आपण विरोध करत नाही किंवा त्यांना नावं ठेवत नाही आपण ती भरवतात त्यांच्या पद्धतीने भरवतात. पण जी यात्रेची मैदान असते आता उदाहरणार्थ आपल्या कोळ्यात मैदान असतं किती मोठं असतं यात्रेच असते ते मसूरला भरायचं यात्रेचं वरंजेला भरायचं म्हणजे ही यात्रेची मैदान आहे ते त्याला ती मानपण आहे. मग आता आपल्या पुशेगावला असेल सातेवाडीला असेल भाऊबीज झाल्या बरोबर कुणाला निमंत्रण कोण देत नव्हतं. सातेवाडीचं मैदान म्हटलं फिक्स ती भाऊबीज झाली की दुसऱ्या दिवशी बैल घेऊन जायची लोक यात्रा कमिटी तयार म्हणजे ती 100% ठरल्याप्रमाणेच होत होती. ती त्या दिवशीच मैदान होणार दुसऱ्या दिवशी होणार नाही. पाचवडचं मैदान सातवाडी झालं की पाचवडचं दुसऱ्या दिवशी मैदान यात्रेच बर म्हणजे पुशेगावचं म्हणजे ती परंपरा कोरेगावचं आलं कोरेगावचं आलं आपल्या कडेपूरचं आलं मोठं नामांकित मैदान कडेगाव कडेपूर नंतर विट्याचं मैदान एक मोठं शिराळ्याचे मैदान एक मोठे असते नागपंचमीला असायची ती अशा आपल्या नागठाण्याचं असेल ही यात्रेची मैदान आहे की नाही चोराडचं भिवांनाचं आहे की नाही आता ती जवळजवळ 60-70 वर्षाचं ती मैदान आहे चोराडचं मैदान नामांकित जुन्या काळातलंच. भूषणगड असेल अशी जुन्याची मैदान पेडगावला गणपती झालं की नाही
की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का पाचव्या दिवशी ती मैदान भरायचं पेडगावचं, बर ती मोठं मैदान भरायचं. बर. अशी आता नावं न सांगण्यासारखी आपल्या जिल्ह्यात 2 जिल्ह्यात आहे ती. आता मैदानाच्या माध्यमातून तात्या तुम्ही बोलला म्हणून एक मित्रांनो दुसरा संदर्भ म्हणतोय की त्या काळात हिंद केसरी वगैरे अशी पद्धत होती का? नाही, असं काही नाही. मग आता कदमवाडी असेल, चित्रवाडी असेल, बाकी सगळे मैदान आहे असं हिंद केसरी नाही. असं कोण म्हणत पण नव्हतं माझा हिंद केसरी आहे, माझा महाराष्ट्र केसरी आहे. त्या काळात कोणच नव्हतं म्हणत. फक्त त्या काळात बैलांना जो 1 नंबरचा बैल आहे त्याला मान सन्मान होताच, ह्योच बैल 1 नंबरचा आहे अशी म्हणत होती. टॉपचा बैल म्हटलं तर अमुक अमुक ह्यांचा आहे अशी म्हणाय. आणि त्या काळात माझ्या ऐकण्याप्रमाणे जेवढे पण आता हे बैलगाडी क्षेत्रातील मित्रांनो सांगतात चांगले चांगले मोठे बैलवाले की बैलांचं पैर हे 10-10, 15-15 मैदानापर्यंत फुटत नव्हते. ते कालांतराने एक जोडी सारखी पळत होती एकसारखी. काय सांगतील म्हणजे आता काय झालंय, आज जर तुमचा पळाला न उद्या झाला तुमचा कमी पळाला की लगेच पैर फुटते, ती वायद्या प्रकार वाढलाय सगळा त्याच्यात. काय सांगशील तुम्ही? आता तुम्हाला एक उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं, आमच्या काल्याचा एक बैल आमचा संभाजी थोरात साम टीव्हीचे संपादक आहेत ते. बर. त्यांनी पण आपल्याला बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी भरपूर मदत केलेली. पहिली सुप्रीम कोर्टाचा निकाल असल्यामुळे कोण पत्रकार कोण टीव्ही वाले आमच्याकडे येतच नव्हते, भ्यायची. सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही त्याच्या विरोधात काय बोलू. पहिलं धाडस केलं असेल नितीन डापरे आमच्या कराडचे वायजेडचे आणि संभाजी थोरात आणि बालिश थोरात कालावड्याचे, ह्यांनी धाडस केलं. पण त्यांनी धाडस करताना संभाजी थोरात तर म्हटले तुमची बाईट लावायचे, मी कसं लावू, मला विरोध होईल सगळा. त्यांच्या स्वतःची कहाणी मी सांगितली त्यांना. बर. संभाजी थोरातांना तेव्हा त्यांनी बाईट लावली. बर बर. म्हणजे एक काल्याचा रसवाल्यांचं बैल म्हटलं की नाही, थोरातांचं तात्या म्हणायची, वारले तर ती. मग तो बैल रसवाल्याचा असा पळायचा, त्या बाजून टाकलं तर 1 नंबर, ह्या बाजून 1 नंबर. पण तो बैल पळत असताना आमचे संभाजी ड्रायव्हर पळत होते काल्याचे आबा. तर तो बैल आला ना की बाकीचे 50-100 गाडीवाला आले की आपला 2-3 नंबर आहे. शुगर आलाय म्हणजे आपल्याला नंबर नाही. म्हणजे शुगर नाव होतं त्या बैलाचं? शुगर नाव बैलाचं. बर. आपला नंबर 2-3च्या खाली. बर. 1 नंबर घेऊच. म्हणजे एवढी दहशत होती आणि ते 100% घेणारच नंबर. कुठं टाका, ज्याला चाकोरी जर नसली, आता चाकोरी नाही नुसतं चाकोरी पाक कडलं खराब असते ना, त्यातनं पडलं गवता फिरतात तरी तो 1 नंबर घ्यायचा. बर. मग ती 1 नंबर तशी गाड्या अशा पळाल्या, गाड्या जुन्या. त्या माणसाची कहाणी सांगितली संभाजी थोरातांना. तुमची ज्यावेळी सख्खी चुलती वारली तात्या, ती त्या शुगरवर इतके प्रेम करत होती म्हटले. आणि बैल 4 वर्षी कुणाचा मार खाऊन घेतलेला नाही, रोज 1 नंबर करत होता. आणि तुम्ही म्हटलं तुम्ही आमची शेतकऱ्याचं आहे, तुम्ही ही टीव्हीला बाईट दाखवणार, शोकांती काय म्हटलं. त्यांना म्हटले नाही, खवळले जरा ती. म्हटलं कसं काय म्हणतं. अहो म्हटलं ज्यावेळी शुगर वारला त्यावेळी तुम्ही कमी रडला चिला, पण तो शुगर रडलेलं माझ्या मी डोळ्यानं बघितले. म्हटलं तात्या वारलेलं त्यावेळी कासरं तोडलेलं बैलांना त्या शुगरनं. अरे एवढं प्रेम होतं. मग त्यांच्या पुतण्याला मी संभाजी थोरातांना सांगितलं, तेव्हा त्यांनी माझी बाईट घ्यायला चालू केली. मग टीव्हीला दाखवायला चालू केली. माझी जवळजवळ 10 मिनिटाची बाईट आहे. माझे त्यात आई वडील आहे, ती पुतणी आहे, ती मी आहे. साम टीव्हीला मोठी बातमी झालेली नाही. पण एवढं तुम्ही अतोनात प्रयत्न केलं आणि त्यावेळेचं क्षेत्र आताचं क्षेत्र सांगताय. आताच्या क्षेत्रात काय झालंय की लोक जी पैरा वगैरे देत असतात, की बैल पळतोय का, तासातनं पळतोय का, कुठं गाडी फॉलो होत्या का, या सगळ्या दृष्टिकोनातून बघूनच पैर देते ती. मग त्यावेळेचा काळ ना आताच्या काळात माणसाने काय बदल केला पाहिजे सगळ्यांना तुम्ही सांगा काय? त्या काळात शेतकरी आपली जी होते की नाही, असे मग आमचे जीपी भाऊ असतील, सुपण्याचे लाला संत पाटील असतील, पांढरा कारभारी असतील, आपा आहेत आपल्या अंदापा आहेत, वरनाटलवाले आहेत, करोडीचे आपल्या भाऊ आहेत ते. तर असे बरेचसेच बैल. तर कडेपूरचे आमचे प्रकाश ड्रायव्हर म्हणून ती नामांकित त्यांची बैल पळत होती. अशी पळत असताना की नाही प्रत्येकाच्या दारात 1 नंबरचा बैल असायचा. बर. तेव्हा कुणाचा मग पैरा केला तर गाडी गुलालाच राहत होती. हो. बर बर बर. म्हणजे त्यावेळीच्या काळात वगैरे असलं नाही. जो जुना बैलगाडी मालक आहे का नाही, की तो 1 ते 2 मैदान त्या बैलाची परीक्षा घेतो. बर. तो जर गट्टाला मार खायला लागला, सीमेला मार खायला लागला, 2-3दा पैरा करतो,
सरळ बाजारात गुरुवार घेऊन विकून टाकतो आपलं. शेतकऱ्यांना बाबा माझं बैल पळत नाही, शेतीला वापरायसाठी विकायचंय. बर. ती सांभाळत नव्हती. आज इथं 3-3 वर्ष जर गुलाल नाही मिळाला, वर्षभर गट नाही पास झाला, आणि तुम्ही मैदानात रोज उठले काय, पण त्याच्यामुळे आपला बैल चांगला पळत असला का नाही तर तुमच्याकडे 100 जण मागे लागणार. मग आपला बैल चांगला असला तर त्या नादात पडा, नाहीतर अजिबात पडू नका. वर इकून पण ती गुलालाचा नाच जी आपली इच्छा पूर्ण होणार नाही. जो खरंच असतोय, आता महेंद्रसिंग धोनी असेल, सचिन तेंडुलकर असेल, सेवाग असेल, त्यांचीच का नाव निघते ती त्या लेवलची आहे ती. म्हणून त्या एकट्या भारतात एवढ्या जणांचीच नाव तिथं काय येते ती. आता कपिल देव आपला जन्म नसेल त्यावेळी ती वर्ल्ड कप घेतले त्यांनी. बरोबर. मग त्या माणसाचं काय, म्हणजे ती खेळाडू होती. मग आपला बैल खेळाडू आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर हिनं पायरा दिला नाही आणि माझा बैल त्याला वाढून गेला आणि माझा बैल लय वाढतोय. काय तू वाढतोय मान्य आहे, पण तू समोरनं बघ आपला बैल पळतोय की नाही आणि त्याच्यानंतर विचार करायला पाहिजे. पायरा देत नाही, पायरा देते तीच माणसं, पण ज्याचा बैल चांगला पळत असेल त्याला मिळतोच पायरा. म्हणजे पायरा मागण्याची दारात जायची गरज लागत नाही. आपला बैल पाहिजे त्या लेवलला पाहिजे, वस्तू फक्त पाहिजे त्याला चांगला पाहिजे, नसलं गप बसायचं. आता तुम्ही एवढं सांगितलं म्हणजे बैलातली चांगली माहिती असणार तुम्हाला. माणसांचं आजकाल काय झालंय माहिती आहे का, की माणसं म्हणते ती धनगरी किल्लार असेल किंवा कपिला असेल किंवा तुमचे मैसुरी असतील, ही बैल सगळ्यात जास्त पळतात किंवा टिकून पळते ती. तुम्ही काय सांगशील एक सगळ्यांना की माणसाचा आता दृष्टिकोन झालाय की मैसुरी बैल ही सगळ्यात टॉपला पळते ती. आता तुमच्याकडे एवढी बैल गेले म्हटल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल. नाही, माझ्याकडं मैसुरी बैल तेवढं एकच झाला तेवढा, शिवाजीनगरनं वकिलांच्या घेतलेला सर्जा. नाहीतर माझ्याकडे सगळी जातीची बैल झाली. बर. जातीचा बैल टिकून पळतो. बर. म्हणजे आज जर कमी पडाल त्याला व्यायाम दिला काय झालं तर ती पुढे वाढत जातो तो बैल. लहानपणी तो आदत मध्ये कमी पळतो, पण जसा दुसरा चौसा होईल तसं जास्त पळतो. साईड जातीत जास्त पळतो. हा, ती जातीवंत बैलांचं ती गुण आहे ती. आता तुम्ही एवढं बोलताय, जर उदाहरण सांगायचं झालं तर आजच्या घडीला असा कुठला महाराष्ट्रातला एक बैल आहे की तुमच्या आठवणीतला बैल म्हणून तुम्ही सर्वांना महाराष्ट्राला सांगशील? नाही, आता तसं म्हणजे आत्ताच्या काळात म्हणजे तसं जरा राहिलंच नाही. आता आपला बकासूर जातीचा बैलच नाही, दुगलमध्ये आहे तर तो आता टॉप मध्ये पळतोय ना. बरोबर. मग त्या काळात अशी बैल कमी राहते, पण जातीची बैल होती. मग अंबरनाथवाल्यांचा राजा होता, एक दांडका बैल. शेनोलीचा वाघऱ्या, शेण्याचा वाघऱ्या होता रामभाऊ पाटलांचा. तानाजीप्पांचा सोन्या होता त्या काळात, जुन्या काळात. आमच्या जीपी भाऊंचं अशी 10 ट्रकनं बैल आणत होती. त्यांची पतंग असेल, बॅटरी असेल, अशी एक नंबर जातीची बैल सगळी. जीपी भाऊंचं पण बैलगाडी क्षेत्रात एक जबरदस्त नाव आहे. ती भाऊने केली हो. भाऊ होती ते. आता ती ह्यांनी सांभाळायला पाहिजे. भाऊंची उंची किती आहे ना, आपण काय करतोय. मग दादा असतील, आमचा संग्राम भाई असेल, ते भाऊचं नाव कमी नाही झालं पाहिजे. त्यांनी काय ट्रकनं बैल नेत होती 10. त्या पद्धतीनं जातीची बैल, त्या पद्धतीची माणसं राहिलेली नाहीत. वारणा हॉटेलवाल्यांची असतील, इंजान म्हणून जातीचा बैल कसला दांडका बैल होता. इंजान असेल, त्यांचा बाजे असेल, अशी किती नामांकित बैल गेली. तात्या मी लय वेळा ऐकलंय तुमच्या बघण्यातून की मांगडे तात्यांचा सुंदर तुम्हाला एक लय आवडतो. आणि सुंदर एक जबरदस्त. आणि बैलगाडी क्षेत्रात जर माझ्या माहितीप्रमाणे बैलाची एक बघण्याचा दृष्टिकोन, बॉडी स्ट्रक्चर असेल, तब्येत असेल, आणि आज पण एवढ्या वर्षाचा बैल झालाय, पण बघितल्यानंतर त्याच्याकडे कोण म्हणणार नाही किंवा म्हातारा. सुंदर बद्दल एक वैशिष्ट्य सांगायचे बैल तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा इतिहास सांगू द्या, माणसांना समजू दे काय बैल आहे. जरी तो आज बैल थांबला असला तरी न थांबण्यासारखा, त्यानं जो इतिहास घडवला तो इतिहास पण घडू शकणार नाही. मुळामध्ये सुंदर हा बैल सुंदर सारखाच आहे. बर. माझ्या वशा लास्यांच्या बरोबरच आहे तो. अगदी बरोबर. ती बंद केली पण तो अजून पळतोय. अजून तो कुणाला काय करेल सांगता येत नाही. सुंदर हा सुंदरच आहे. आताच्या नवीनच्या काळात त्या जुन्या पहिलं पळतो त्यानं 10 वर्ष, त्यातला तो बैल आहे सुंदर. जुन्या काळात म्हणजे टिकून बैल पळणारा, सगळ्यात टिकून बैल. अजून तो आता परवा फायनल राहिलेला. तात्या माझ्याकडे घरी येऊन गेले आई वारल्यानंतर, आणि दुसऱ्या दिवशीच बैल गुलालात राहिला, फायनल राहिला. सुंदर. आज जुन्यातला बैल एक गोडलीचा बालमा आणि एक बंदीच्या काळातले आणि सुंदर,
ही एवढीच 2 बैल आहे ती. जबरदस्त. बैलाकडे जर आपण तात्या बघायला गेलं ना, म्हणजे पळ आणि बैलासारखे हारण्यासारखं उडं टाकत, म्हणजे बैलाला एक जबरदस्त स्पीड, दिसायला पण देखना, आणि अजून पण कधी कोणाची गाडी मारली सांगू शकत नाही. मग हीच तुम्हाला सांगतोय, जातीच्या बैलाचा ह्यू फरक आहे. बर. जातीच बैल आहे ती बलमा. हरणागत म्हणताय तुम्ही, चपळच आहे ना. जबरदस्त. सुंदर म्हणा, जातीच बैल आला अशी हायच होऊन गेली. तुमच्या आठवणीतली एक बैलजोडी सांगायची झाली तर काय सांगायचं? तुमच्या आठवणीतली बैलजोडी की आज पण मला बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळी मी निवांत बसतो त्यावेळी ह्या बैलजोडीला मी आठवण करतो, मला समाधान वाटतं. तसं ते म्हणजे अंबरनाथचा राजा, मुंबईवाल्यांचं होतं शेट आपले आहे ते वाटेगावात सांभाळायला दादांच्याकडे असायचं. तो एक बैल असा होता की म्हणजे त्याला हे पळणार नाही बैल म्हणत होते. बर. आणि तो 6 दाते झाल्यानंतर त्या गटात कोण झोपत नव्हते. बर. आणि रोज 1 नंबर ती गाडी करत होती. दररोज 1 नंबर तीच करणार. बर. वागरे असेल. नंतर एक आप्पांची गाडी, घरची गाडी चांगली पळाली, अंधा आप्पांची. ती वारली नंतर, काय नजर लागली का काय, ती गाडी आप्पांची चांगली पळाली. न्हावीचा वजीर, त्या बैलाने एक बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं नाव केले, भरपूर बक्षीस कमवून दिल्यात. न्हावीचा वजीर आणि मोठा लक्ष आपला एक जबरदस्त गाडी पळत होती, काय सांगता तुम्ही? न्हावीचा वजीर हे बंदीतला आहे तो. बर. आणि तो बिनजोडचा एक बादशाच आहे. बर. मुंबईत तशी त्याची पळून कोणी गाडी मारलेली नाही. न्हावीच्या वजीरची फडके शेठच्याकडे असायचं बैल तो. फडके शेठचं बादल आणि न्हावीचं वजीर, अण्णांचं आमचे मित्रच आहेत माझी, ती गाडी भरपूर पळाली. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या म्हणजे आपला ज्यावेळी शंकर वजीरची गाडी पळत होती ना, त्या काळात एक गाडी चांगली पळायची की गौतम भैयाचा बारका लक्ष आणि मुंबईवाले आणि वाटेगाववाल्यांचा उत्तम भाऊंचा मोठा लक्ष. बर. ही गाडी म्हणजे त्याला गिअरच होतं का नाही कोणाला. बर बर बर. सुसाट पळायची. 1000 फुटात 500 फुटात गाड्या मागून ही 500 फुटात लागायची. बर. त्या गाडीला पण माझ्या डोळ्यात देखची ती गाडी टॉपची म्हणायची, चांगली. म्हणजे आज जर महाराष्ट्राचं एक संपूर्ण नाव काढतात की मोठा लक्ष्यांनी छोटा लक्ष म्हणजे शेवट होता बैलगाडी शर्यतीत, गती होती. आज काय झाले की म्हणजे गेले 10-12 दिवस झाले म्हणून बघतोय की मोठ्या लक्ष्याची तब्येत वगैरे खराब झाली आता त्याची. कालांतरानं आता वय त्याचं झालं, त्याचा इतिहास पण चांगला होता. माझ्या माहितीनुसार की साखराचे भोपाल पाटील असतील, त्यांचा एक बैल पळत होता राजा म्हणून. ती सांगायची स्टोरी म्हणजे काय होतं, सगळं माहित असतं पण एकांबरे काय होतं, आपल्या जीवाभावाची आणि खरोखर जास्त स्थानिक पळणारी बैल असते ती ध्यानात राहत नाहीत. आणि काय लोक मग असं म्हणतात की बाबा तात्यानं माझ्या बैलाच का नाव घेतलं नाही, असं होऊ शकतं. पण आपलं आता भाऊंचं नाव घेतलं ना साखराचे भाऊ, चांगले माझे मित्र आहेत, माझ्या मोठे आहेत ते, वरिष्ठ आहेत ते. तो राजाच नाव ना, राजा नाव बैलाचं, राजा आमचा भाऊंचा. आणि आमचे मित्र पैलवान शशिकांत पैलवान गोंडखिंडीची ना बाळासाहेब, गोंडखिंडीचे पैलवान. ती गाडी पण त्या जुन्या काळात टॉप मध्ये घोड्यागतच पळायची गाडीची. साखराच्या राजाची नाही, साखराच्या राजा आणि गोंडवाडीच्या सुंदरची गाडी 1 नंबर. कुठं टाका, एकच नंबर करणार एकदम टॉप. 1 नंबर म्हणजे त्या काळातील जातीवंत बैल ती पण एक होऊन गेली चांगली, जबरदस्त. नंतर आमचे चेअरमन आहे ते रामसवाडीचे, तो महाद्या. त्यानंतरच्या 2003च्या आसपास 4ला 2000 त्या काळात पण महाद्यानं पण चेअरमनचा बैल महाद्या आहे रामसवाडीचा. तो पण बुधाचा एक बैल, सतीश शेठचं काय नाव होती, इन्स्पेक्टर होती ती ना, ते बुधाचा एक बैल, बुधाचं बैलाचं नाव मला काय आठवना. 3 महाद्याची गाडी रोज 1 नंबर करायची त्या काळात, जबरदस्त. रोज 1 नंबर करायची, त्याला म्हणजे तोडच नाही. माझा एक हिरा बैल होता इंकुळमध्ये, त्यांनी 1 नंबर केला आणि मी 2 नंबर केलाय. मला पटनात त्यांच्याबरोबर आपण 2 फुटात मार खाल्लाय. मला असं वाटत होतं आपण निम्यातच राहिलो काय. मग ती कारगिल एक पळत होता आपल्या शेण्याचा, तो हिऱ्या होता. इंकुळमध्ये आम्ही 2 नंबर केलेला, दादा ड्रायव्हर होते त्यावेळी. त्यावेळी आमचा प्रसंग फायनलला रामसवाडीच्या त्या गाडीचं महाद्याचं आमचा प्रसंग, जबरदस्त गाडी पळत होती, 1 नंबर जो कुठं टाका. म्हणजे तात्या मला एक सांगा की या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून सगळ्यांना समजू दे की आता जे किमती या आथोनात व्हायला लागल्यात बैलाच्या, 70 लाख सांगताय, 80 लाख सांगताय, त्यावेळीच्या त्या किमती तर एवढ्या होऊ शकत नव्हत्या.
पण बैल चांगली होती आणि त्यावेळी माणसं पण चांगली होती. काय सांगशील तुम्ही? काय होतं म्हणजे त्या काळात असा नाद होता की खरेदी करून बैल पळवायचा नाही. आपल्या घरात 2-4 गाई घ्यायच्या, घरचीच बैल तयार करायची. आणि घेतला बैल तर 35-40 हजार लाखाच्या आत सगळा व्यवहार असा आहे. त्या काळात माळशिरसचे विजू काळेंचे भाऊ आहेत अण्णा काळे, ते प्रधान पळत होता. तर त्या काळात मी 99-98 वाघीरचा प्रधानला जवळजवळ आमची 70-80 हजारपर्यंत मी मागणी केलेली. बर. पण ती आपल्याला झेपलं नाही, ती आपल्या ताकदीच्या बाहेर गेलं. त्या अण्णा काळेंनी त्या काळात 1,11,000ला तो प्रधान नेला, टॉप मध्ये पळाला माळशिरसचा प्रधान. बर. म्हणजे त्याच्यापेक्षा टॉप मग म्हटलं तर आमच्या शिरोडेचे आप्पा जगदाळे, त्यांचा पिस्तूल त्यांनी घेतलेला 2,11,000. बर. आणि ती माळशिरसची माझी मित्र आहे, ती वयान वरिष्ठ आहे. ती पण धोतर बितर घालून असं वडिलांच्याकडेच मैदानात असायचे, चेअरमन म्हणून माळशिरसचे. त्यांचा पण पिस्तूल एक बैल टॉप मध्ये पळत होता, ते आमच्या शिरोड्याच्या आप्पाने घेतलेला 2,11,000. मग त्यावेळी असं वाटायचं 2 कुटील घेतले का काय. म्हणजे त्यावेळीच्या किमती त्या लेवलच्या होत्या. सोनच 2-3 हजार 4 हजार रुपये तोडलं होतं. बरं. तात्या, मला एक दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला की आजकाल काय झाले मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात बैल चांगला पाहायला की त्याला किमती पण चांगली येते ती. पण लोकांचा एक संदर्भ आणि लोकांचं एक म्हणणं असं झालंय की आमचा बैल पण अजून चांगला पळू शकतो, अजून 10-12 वर्ष पळू शकतो, तर राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. पण चांगली जर किंमत आली तर लोकांनी विकला पाहिजे का? काय होतं माहितीये का, आज एखादा आपण उद्योग काढला तर त्यावेळी 10 लाख 20 लाख रुपये आपण घातलं. अगदी बरोबर. तर ती काय लगेच मिळते ती का? मग ती रोजचं 500, 1000, 4,000-2,000 मिळत जाते. त्याला 20 वर्ष जाते. बरोबर. मग तुम्ही 50,000चा खून 5 लाखाला झाला, 10 लाखाला जर झाला, विकायला काय हरकत आहे? बरोबर. भांडवल करा ना. आपण आता ऊस बीज इतकं लावतो, आपण किती मेहनत घ्यायला लागते. बरोबर. तुम्हाला ऐकतं देवान दिलेलं असते. बरोबर. कोणाला पण सांगतोय घ्या होते नाही. म्हणजे बैल दिला पाहिजे, जर जास्त किमतीला जर बैल मागितला तर 100% दिला पाहिजे, विकला पाहिजे. काय मग भांडवल मिळेल ना तुला. जो घेणार असतो त्या लेवलचा तो असतो, त्याला काही कमतरता नसते, घेणार असतो. पण तू भांडवल कर ना, आपण शेतकऱ्याचं आहे. बरोबर. तिचं भांडवल उभा कर. बरोबर. दुसरी बैल वगैरे घ्या, त्याच्यातून 4 कोंड घे, नाही तर नाही होते की तुला भांडवल झालं ना, चांगलं झालं. पुरी शिक्षण कर, पोरा शिक्षण कर, स्वतःला उद्योगात तुझं 10 लाख असले 20 लाखाचं भांडवल कर, आयुष्य चालेल ना पुढं. बरोबर. की का आटीत वळून धरायचं काय गरज आहे? काय गरज. दुसरी एक गोष्ट जाते तुम्हाला मला विचारायची होती की आजकाल काय झाले, आयोजक असतील म्हणजे समालोचक असतील, या बाकीच्या गोष्टी काय असतील, ह्याच्यात बैलगाडी क्षेत्रात आयोजक वगैरे ही ती आता भरपूर, आता आपल्या संघटनेच्या मध्यंतरी एक मिटिंग झाली, आयोजकांचं पण म्हणणं असं असतं की गाड्या जर जास्त आल्या तर आम्हाला पण त्यातनं फायदा होतील, मग सगळ्या गोष्टी जुळून येतात त्याच्यातून. काय सांगशील? ज्यांना असं वाटतं की नाही, जे फायद्यासाठी आपण मैदान भरवतो तिने घेऊन यायचं ना. बरोबर. म्हणजे फायद्यासाठी मैदान घेऊ नका, बैलगाडीच्या मालकासाठी मैदान घ्या. जी बैल तुम्ही का त्या बैलाला भांडवल देताय का? बरोबर. तो टेम्पो त्याचा 5-50 पोरं तिची आणणार, त्याचा प्रपंच सोडून येणार, तो बैल 5-10 लाखाला घेऊन तिथं मैदानात येणार, गाडी 2-2 हजार रुपये घालून, तर ड्रायव्हरचा खर्च आला, सोडणाराच खर्च आला, जी 5-25 पोरं असते जेवणा खाण्याचा खर्च आला. हे सगळा कोण करतो? तर हे सगळं बैलगाडी मालक करतो. आणि तुम्ही म्हणता आयोजकांना परवडत नाही, मग तुम्ही भरवू नका ना. की जी नामांकित यात्रा आहे, त्या यात्रा ज्या मैदान असते ती त्यांना ती गावची वर्गणी काढून ती प्रत्येक यात्रा दरवर्षी भरवते. बरोबर. ती भरवते. ती का म्हणते की आमच्याकडे 30च गाड्या आल्या आणि आम्ही 3 लाख रुपये बक्षिसातला आता 10,000 द्या, असं म्हणतात का कावा? बरोबर. मग ती यात्रा कमिटी देते ना. मग आयोजकांना जर आपलं भागत नसेल, उगाच कर्जात कशाला पडायचं, भरवूच नका ना तुम्ही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट एक काय झालंय की म्हणजे आता ही ज्यावेळी आपण शर्यतीला वगैरे जातो, गरिबांचे असतील, हिंचे असतील, समालोचक असतील किंवा बाकीचे कोण असतील, त्यांनी पण त्यांची नावं वगैरे घेतली पाहिजे, त्यांना पण मोठं केलं पाहिजे. आज बैलगाडी क्षेत्रात आता असं झालंय की मोठा ते मोठाच होतो, या मोठा खालच्यांच्याकडे बारक्यांच्याकडे कोण बघतच नाही. काय सांगशील तुम्ही? आता मला आता मैदान होते ते नाही, मला तुमच्या माध्यमातून संग्राम पाटील तुम्हाला सांगायचं आहे काय माहिती आहे का, आज ह्या बैलगाडी शर्यतीत फायदा कोणाकोणाचा सांगतो तुम्हाला. झेंडवाल्याचा,
कष्ट करतो की हाय तुझा फायदा. तू कशासाठी येते, तुम्ही कशासाठी येत आहे, की 4 रुपये मिळण्यासाठी. बरोबर. पुकारणार कशात येतो, 4 रुपये मिळण्यासाठी. हॉटेलवाला कशाला येतोय, 4 रुपये मिळण्यासाठी. जी पिकअप असते ती ज्यांच्याकडे शेतकऱ्यांच्याकडे गाड्या नसते ती भाड्याने घेऊन येतात, तो कशाला येतो, 4 रुपये मिळण्यासाठी. मग बैलगाडी मालक 4 रुपये मिळवासाठी येतो का? नाही, कधीच नाही. मग बैलगाडी मालकाचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तो गुलालासाठी असतो, नावासाठी येतो, किंवा एखादं लहान वस्तू 50,000चा आणून 4-2 लाख रुपये होतेली म्हणून विकायसाठी येतो. त्या बैलगाडी मालकांचा आयोजकांनी पण, यात्रा कमिटी पण त्याचा मान सन्मान प्रत्येक बैलगाडी मालकाचा केला पाहिजे. बरोबर. तुम्ही झेंडावाल्याचा सत्कार करता, पुकारणाऱ्यांचा सत्कार करता, तुमचा युट्यूबवाला आहे त्याचा सत्कार करता. तुम्ही असं दाखवा की 100 बैलगाडी मालक आली ती, या 100 गाडी मालकांचं पुकरून तुम्ही सत्कार केलाय, कधीच नाही. एक नारळ दिलाय. ही कवा झाले की का यात्रा कमिटीनं आज 100 गाड्या नोंद झाल्यात आणि 100 जणांचे नाव आहेत, आणि त्या यात्रा कमिटीनं त्या बैलगाडी मालकांचा सत्कार केलाय. असं कुठल्या मैदानात केले ही यात्रा कमिटीनं दाखवा. ठराविक आता जे आहेत 4-2 आमची बैलगाडी मालक त्यांची तेवढी नावं घेतली. सर्वसामान्य बैलगाडी मालक ची पण नावं यात्रा कमिटीने त्याचा सत्कार केला पाहिजे. की 100त 10 गाड्या एक नंबर करणार असते, ते 90 आपल्या ईर्षेला पेटून आलेलेच असतात ना, त्यांचा मान सन्मान यात्रा कमिटीनं केला पाहिजे. नाही काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आजकाल काय झालंय की जी बैल टॉपला पळत असतील, जी 10 बैल टॉपला पळत येते त्यांचं पहिलं त्यांच्यातच होते ते, आणि त्याच्यामुळे काय होते, जी एखादं काही बैल असतील ज्यांचं स्पीड चांगलं आहे, गती चांगली आहे, पण त्यांना पैरे मिळत नाहीत. कारण वायदे हा प्रकार सगळ्यात जबरदस्त वाढलाय. ज्याप्रमाणे त्या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याप्रमाणे तुम्ही या बैलगाडी संघटनेला उभा करण्यासाठी लढा दिला, त्याप्रमाणे वायदीसाठी पण तुम्ही काहीतरी एक लढा देऊन सगळ्यांच्या मदतीसाठी तुम्ही काहीतरी करावं असं. नाही, काय होतं, वायदीचा विषय वारंवार माझ्यापाशी तू येतोस की बाबा तात्या ह्याच्यावर काय तुमचा निर्णय आहे. मी प्रत्येक वेळी काय सांगतो, वायदी एखाद्याला दिली पाहिजे. वायदी म्हणजे ही पैसेच, मला ती वायदीचं माहित नव्हतं. वायदी म्हणजे एकमेकाला जरा दुसऱ्या बैल चांगला पळतो त्याला पैसे द्यावे लागते, त्याला दिलंच पाहिजे, कारण त्याचा टॉपचा बैल असतो आणि आपण त्या माणसात नसतो. म्हणजे आपला गट काढतो सीमेला आपली थोडक्यात मार खातो, म्हणजे पायऱ्या पाय मार खातो, किंवा एखाद्या ड्रायव्हर कडे चूक होती हाणायची, किंवा सोडणाऱ्याकडे चूक होती, त्यामुळे 1-2-4 मैदान जाते. पण आपल्या एक डोक्यात असं आलं पाहिजे की आपला बैल ह्या अमुक एक बैल घातला की आपण गुलालात जाऊ. मग एकदाच दिलं पाहिजे किंवा 2 दिलं पाहिजे पैसे, म्हणजे त्याला की बाबा तू एकदा दे बैल, आपली हौस भागवली पाहिजे. मग तो चांगला बैल जर घालून आपण गुलालात राहिलो, आपण दिलेले पैसे निघतात ना, मग ते आपल्याला पण कळतं बाबा आपला बैल पळतोय. आणि जर चांगला बैल जर घालून आपण गटाचा जर मध्ये गाडी असून मार खाल्ला, मग तुम्ही लोकांना नाव ठेवण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे. कारण का तो बैल असतो मागच्या मैदानात 1 नंबर केलेला असतो, रोजचा गुलालाच असतो, मग त्याला पण रोजच्या फायनल मध्येच राहावं वाटतं ना. त्याला काय तुमच्याकडे पैसे घ्यायची हौस आलेला नाही. त्याला आता लाख रुपये बक्षीस, 2 लाख 1.5 लाख बक्षीस आहे, त्यातलं निम्म त्याला 50-40 हजार मिळते तीच ना. बरोबर. मग तो त्याचा गुलाल 1 नंबर करत असताना तुम्हाला देतोय, मग त्याचा तोटा करून तुम्हाला देतोय म्हटल्यानं तुम्ही ती केलंच पाहिजे, तुम्ही माणसात यासाठी. अगदी बरोबर. तात्या, तुमच्या माध्यमातून मला एक सांगा की आजचं जे बैलगाडी क्षेत्र आहे, तुमच्या आठवणीतल्या जोडी तुम्ही सांगितला, एक जबरदस्त माणसांचा इतिहास सांगितला, बैलांचा इतिहास सांगितला, आजच्या बैलगाडी क्षेत्रात तुमचा आवडता बैल कोणता? तसं म्हणजे आजच्या घडीला बकासूर आहेच. आज मला वाटते एवढा तुमचा अनुभव आहे, किती बैल सांभाळली. म्हणजे आज जर मित्रांनो मला म्हणजे वाईट बोलायचं नाही बकासूर बद्दल, पण त्यांच्याकडे पण जेवढी बक्षीस नसतील त्याच्यापेक्षा डबल बक्षीस आहेत का तुमच्याकडे? म्हणजे मी ज्याप्रमाणे बघतोय की एक मित्रांनो जवळजवळ 400 ते 450 ढाले असतील टोटल आजपर्यंत. म्हणजे कित्येक बैलांच्या कमवलेले असतील, त्यांनीही स्वतः कमवले, बैल घडवले, ते घरच्या गाईचे बैल घडवल्यात. बकासूर बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला काय सांगशील तुम्ही? ना त्या बैलाला एक म्हणजे असं घडणार नाही. आणि तो बैल परवाच मामा माझ्याकडे आई वारली म्हणून येऊन गेली, आणि त्या माणसाचा माझा संबंध आहे म्हणून त्या
बैलाचं कौतुक करतोय असं नाही. आज सांगा ना, तो आज वशान शंकर वशानला असा पळायची बंद झाली 22 मग 23-24 बसणं 23-24-25 बसणं तो रुटीनला रोज 1 नंबर 2 नंबर रोज बोलायला थायच. मला वाटतं या बैलगाडी क्षेत्रात 1, 2, 3, 4, 5 कोटी कमवून त्या बैलांना दिला असतील. नाव 10 कोटीचं केलेच, पण पैसे मग भरपूर कमवून दिले नाही. पण आता काय झालंय की मगाशी तुम्ही सांगितलं की जातीचा संदर्भ बैलासाठी काय असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. पण बैलाकडे बघितलं का नाही, जात हे विषय काय असतो त्याच्याकडे बघितले सगळ्या गोष्टी जागेवरती स्टॉप होती. ते काय झाले, क्रॉस बैल असतो ना, तो लय तापड बैल असतो. जातीचा बैल तर पळतोच, पण दुगल क्रॉस मध्ये बैल जो असतो ना, असा बाकासुर सारखा, तो बैल कवा दमतच नाही क्रॉस. त्याच्यामुळं तो पळणारच, त्याला काय होत नाही. 100% पळणार. म्हणजे आता भरपूर मैदानात वगैरे मी बघत असतो की जाऊन पाया वगैरे पडते ती किंवा त्याचा आशीर्वाद वगैरे घेते ती. एक थोडक्यात देवानं दिलेली देणगी म्हणून बैलगाडी क्षेत्रासाठी म्हणता येईल का आपल्याला? नक्कीच की, देणगी म्हणा किंवा देवच म्हणा, देव 100%. किंवा आज अशा मालकाला जर असा बैल मिळाला, काय उद्योग नाही केला तर त्याचा प्रपंच तिनं आणणार असं आहे ना. भरपूर पैसे. आता तात्या तुम्ही भरपूर बैल वगैरे दिले. आपण आताच तात्यांचा गोटा बघितला मित्रांनो. गोट्याकडे बघितलं की एक मला स्वतःहून थोडस नर्वस वाटलं त्याच्यात की आज ज्या माणसांच्या घरात एवढी टॉपची बैल म्हणजे जी किमती पण अगणित होऊ शकतील अशा पद्धतीची घडवून गेली. काय पुढचं काय कालांतर असेल, काय तुमचं पुढची नवीन खरेदी वगैरे अशी काय आपल्याला बघायला मिळेल का जबरदस्त वगैरे असं काय? काय झालंय आता जरा मनस्थितीच आपली ही झाली हो. प्रत्येक जर शुक्रवारी 3 बैल वारली आपली, प्रत्येक शुक्रवारी. बर. या शुक्रवारी 1 वारलं, त्या शुक्रवारी 1 वारलं, त्या शुक्रवार आता 1 महिन्यापूर्वी राज्यासकट. बर. ही 3 बैल वारल्यानंतर आई माझी शुक्रवारीच वारली. बर. नंतर आज काल माझं चुलत भाऊ एक, सख्खा चुलत भाऊ एक, अरविंद शिंदे आप्पा, ती काल शुक्रवारचीच वारली. त्यामुळे शुक्रवार मध्ये काय आहे मला एक कळलं ना. 3-4 बैल गेली, आई गेली, माझा एक चुलत भाऊ वारला. शुक्रवारच घडतं. त्याच्यामुळं आता त्याचं मला बघितलं पाहिजे. म्हणजे जरा काही शुक्रवारचं काय, म्हणजे एखादा तांत्रिक असतो, एखादा अभ्यास माणूस असतो, त्याची मला गाठ घेतली पाहिजे की बाबा हे असं का घडते, आणि त्यांनी सांगितल्यानंतरच आपण जरा निर्णय घ्यायचा. म्हणजे आपल्यात बाबा काय माझ्या काय चुका झाल्या त्या का, कोणाला दुःख माझ्याकडनं झालंय का, किंवा माझ्याकडनं वाईट घटना काय जाणून बुजून नाही करणार आपण, पण माझ्या डोळ्याच्या मागे काय झाले का, ती काय आहे जरा काहीतरी बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग नवीन जुनं काय घ्यायचं बघू आपण. बघितलं पाहिजे. मित्रांनो, आपण बघितलं की धनेश तात्यांना आपल्याला लय वेळ काढला. वेळ काढून सगळ्या गोष्टी सांगितल्या, बैलांचा इतिहास सांगितला, अनेक चांगल्या मालकांची नावं घेऊन त्यांनी सांगितलं की काय प्रकारचा बैल असला पाहिजे, जात कोणती असली पाहिजे, काय असली पाहिजे. आणि वेळ काढून एक सातारा जिल्ह्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा असा अध्यक्ष मिळणं म्हणजे बैलगाडी क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण असल्यासारखं आहे. कारण म्हणजे ज्या माणसांना एवढ्या माणसांची नावं घेऊन स्वतः एवढं मोठं नाव असताना देखील दुसऱ्यांचं नाव की आपल्या तोंडातून बाहेर पडणं म्हणजे ती ज्यांचं नाव घेतलं त्यांनी भाग्य समजलं पाहिजे की एवढं मोठं नाव असताना देखील सगळ्या गोष्टीची एवढं मोठं सगळा डॉलर असेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी असतील, या गोष्टी सांभाळून सगळ्यांचं मनही जपतात. त्या तुम्ही वेळ काढला आणि आम्हाला वेळ दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या असेल, बैलगाडी क्षेत्राच्या असेल, पहिला काळ काय होता, आत्ताचा काळ काय चालू आहे ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली आम्हाला. आणि आम्ही तुमच्या इथं आलो आणि आनंद झाला की एवढ्या मोठ्या माणसांचं एवढा दिलदारपणा व्यक्त तुम्ही आम्हाला सांगितलं. ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि थांबूया आपण तात्या. माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष म्हणून किंवा एक धनेश तात्या मित्र परिवार म्हणून तुम्हाला संग्राम पाटील, तुम्ही आमच्या कराडचा हिस्सा, आणि तुम्ही जरी पुण्यात बँकेत कामाला असला तर तुम्हाला माझा आशीर्वाद कायम आहे. आणि आज तुम्हाला एक सांगतो की आज तुम्ही आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत तुम्हाला एक आपलं जी संघटनेत जी तुम्हाला पद पाहिजे, काय पाहिजे, काय संघटनेबद्दल तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. आणि आज एक आपल्या संघटनेचं तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचेही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्या आभार आहे की म्हणजे एवढं तेच म्हटलं मी की एवढं दिलदार मत तुम्ही दाखवलं आणि
मनातून एवढा त्यांचा मोठेपणा आणि जो तुमच्या मनातला जो सर्वांच्या बद्दल असणारा मोठेपणा असेल, बैलगाडी क्षेत्राबद्दल असेल, तुमचं हे जे कार्य तुम्ही आजपर्यंत पणाला लावलं बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी, असं जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत बैलगाडी क्षेत्राला तुम्ही मदत करावी, गरिबांना मदत करून ज्यांच्यावरती अन्याय होते ते त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही आता भक्कमपणे पाठीमागे उभा राहताय, आताच एक सदैव पाठीमागे उभं राहावं. आपण हे बोलूया आणि थांबूया ठिकाणी. नक्कीच तुमच्या बरोबर असणार. धन्यवाद.